या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दीपक, बापू आणि कदम घरात येतात तोपर्यंत रुपाली आणि मोनासुद्धा हॉलमध्ये आलेल्या असतात. त्या या तिघांना काय झाले ते विचारतात आणि मग दीपक अपर्णाचा अपघात कसा झाला त्याचा व्हिडिओ त्या दोघींना दाखवतो आणि तो व्हिडिओ बघून त्या दोघींच्याही पायाखालची जणू जमीनच सरकते. मोना तर खूप घाबरलेली असते तर रुपालीसुद्धा पूर्णपणे खचून जाते. त्या दोघीही मोठमोठ्याने रडत असतात आणि त्यावेळी मोना म्हणते की आता वंश आपल्यात राहिला नाहीत का, आणि ते ऐकून दीपक मोठ्याने तिच्यावर ओरडतो. तर बापू म्हणत असतात की अरे दीपक, कशाला ओरडतोयस तिच्यावर, ती जे बोलते ते काही खोटं नाही, किती मोठा अपघात झालाय बघतोयस ना तू. आणि त्यावेळी रुपाली म्हणते पण बापू, अपर्णा आपल्याला अशी नाही सोडून जाऊ शकत, तिच्याशिवाय मी या घराची कल्पनासुद्धा करू शकत नाही. आणि त्यानंतर ते सगळेच जण रडू लागतात. मात्र दीपक त्या सगळ्यांना समजावत धीर देत म्हणत असतो की आपल्या दीदीला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका आणि आपल्याला अमोललासुद्धा सांभाळायचं आहे ना. मात्र रुपाली म्हणत असते की अमोल तर देवासमोरच बसून आहे, त्याने साधा पाण्याचा एक घोटसुद्धा घेतला नाही, त्याला आपण काय आणि कसं सांगायचं. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच स्वप्नीलचा कॉल येतो. रुपाली रडतच त्याला अपर्णाबद्दल विचारते. तर स्वप्नील तिला सांगतो की अपर्णा अजूनही बेपत्ता आहे, आम्ही सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही. मात्र या सगळ्यामध्ये अर्जुनला चक्कर आली, त्याने सकाळपासून काही खाल्लं पिल्लं नव्हतं, त्यामुळे त्याला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचा. आणि ते ऐकून रुपाली अजूनच घाबरते आणि मग ती रडतच सगळ्यांना हे देखील सांगते. त्यामुळे सगळेच जण खूप घाबरतात आणि मग बापू, कदम आणि दीपक हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर मोना आणि रुपाली अमोलजवळ थांबायचं ठरवतात. तर दुसरीकडे चिंचोके अर्जुनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. अर्जुनची अवस्था बघून त्याला खूप त्रास होत असतो. तो रडतच गणपतीच्या मूर्तीकडे बघत म्हणत असतो की देवा, तू आमच्या अर्जुन सरांवर अशी वेळ का आणली. आत्ता कुठे त्यांचा मुलगा आजारातून बरा झाला तर अपर्णा मॅडमचं हे असं झालं, त्यांना शक्ती दे हे सगळं सहन करायची, आणि तोसुद्धा तेथेच बसून राहतो. दुसरीकडे अमोल मध्यरात्रीपर्यंत देवासमोर बसून असतो, मात्र त्यानंतर तो तिथेच झोपी जातो. रुपाली आणि मोना त्या ठिकाणी येतात. अमोलची अवस्था बघून त्या दोघींनाही खूप त्रास होत असतो, पण आता काही करून अमोलला त्याच्या माबाबांबद्दल सांगायलाच हवं असं त्या दोघी विचार करतात. मात्र त्याला हे सत्य कोणी आणि कसं सांगायचं हे काही त्यांना कळत नाही. दोघीही रडतच एकमेकींना म्हणत असतात की अमोलला काही करून आता हे कळायलाच हवं, नाहीतर त्याला खूप त्रास होईल. आणि मग मोना रुपालीला म्हणते की ताई, तुम्हीच अमोलला सांगा. मात्र रुपाली म्हणते की नाही मोना, मी आता त्याला काही सांगू शकत नाही, आपण त्याला खोलीत घेऊन जाऊयात आणि उद्या सकाळी भाऊजीच त्याला सगळं सांगतील. आणि मग रुपाली त्याला उचलून तेथून घेऊन जाण्यासाठी निघते, पण त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या आणि अप्पी अर्जुनच्या फोटोचं जे लॉकेट असतं ते तुटून खाली पडतं आणि ते बघून मोना, रुपाली अजून घाबरतात. दुसरीकडे दीपक, बापू, कदम हॉस्पिटलमध्ये येतात. चिंचोकेंना काय झाले ते विचारतात. चिंचोके म्हणत असतात की अर्जुन सरांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता म्हणून त्यांना चक्कर आली. त्यामुळे बापू आणि कदम लगेच अर्जुनकडे जातात. तर दीपक चिंचोकेंना विचारत असतो की चिंचोके साहेब, खरं खरं सांगा, अपघात किती मोठा होता, दीदीच्या वाचण्याचे चान्सेस आहेत का. आणि त्यावर चिंचोके खाली मान घालून सांगतो की दीपक, अपघात खरंच खूप मोठा होता, गाडी खोल दरीत कोसळली आणि मला खरं तर हे बोलायला वाईट वाटतंय, मात्र अपर्णा मॅडमच्या वाचण्याचे काहीच चान्स नाही आहेत. आणि ते ऐकून दीपकला तर मोठा धक्काच बसतो. तो म्हणत असतो की अशी कशी दीदी आम्हाला सोडून जाऊ शकते. मात्र चिंचोके म्हणत असतो की दीपक, आता तुलाच घराला सावरायचं आहे, अर्जुन सरांची बघ काय अवस्था झाली आहे, मला तर भीती वाटते त्यांना शुद्ध आली की ते परत अपर्णा मॅडमला शोधायला निघतील, आपण त्यांना हे सगळं पटवून द्यायला हवं. मात्र दीपक म्हणत असतो की मी कोणाला समजावू आणि काय सांगू, सगळं घर देवापुढे हात जोडून उभं आहे आणि अमोलचं तर आत्ताच ऑपरेशन झाले, त्याला हा धक्का नाही सहन होणार, मी नाही कोणाला सांभाळू शकत. मात्र चिंचोके त्याला समजावतात की दीपक, तुलाच आता सगळ्यांना धीर द्यावा लागेल. आणि त्यामुळे मग दीपक डोळे पुसतो आणि मग ते अमोलला सगळं सांगून हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं ठरवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मोना, रुपाली अमोलजवळच बसलेल्या असतात. मग दीपक, बापू त्या ठिकाणी येतात. अर्जुनच्या तब्येतीविषयी ते या दोघींना सांगतात, त्यामुळे त्या दोघींच्या जरा जीवात जीव येतो. मग त्यानंतर दीपक म्हणतो की आपल्याला अमोलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल, दाजीच त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतील आणि दाजींनासुद्धा त्याची गरज आहे, नाहीतर ते पुन्हा
काही न खाता पिता दीदीला शोधायला निघतील. मात्र मोना आणि रुपाली म्हणत असतात की अमोलला हे सगळं कसं सहन होणार आहे. पण दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे मग दीपक अमोलला झोपेतून उठवतो. तर तो माझे बाबा कुठे आहेत असं म्हणतच उठतो आणि मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्याच्या गळ्यात ते लॉकेटसुद्धा नाही आहे. त्यामुळे तो खूप घाबरतो. पण रुपाली त्याला सांगते की लॉकेट माझ्याकडेच आहे, रात्री ते तुझ्या गळ्यातून पडलं होतं. आणि मग त्यानंतर दीपक त्याला म्हणतो की चल बाळा, आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, बाबा तिथेच आहे, त्याला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग ते सगळेजण अमोलला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर इकडे अर्जुनही शुद्धीवर आलेला असतो. चिंचोके त्याच्या जवळच बसून असतो. अर्जुनने डोळे उघडल्या तो चिंचोकेला अपर्णाबद्दल विचारतो. पण जेव्हा त्याला कळतं की अप्पीचा अजूनही शोध लागलेला नाही आहे तेव्हा तो लगेच तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र चिंचोके त्याला थांबवतो. तो म्हणत असतो की साहेब, आधी तुम्ही स्वतःची अवस्था बघा आणि मग अपर्णा मॅडमला शोधायला निघा, तुम्ही प्लीज थोडा आराम करा. मात्र अर्जुन त्याच्यावरच ओरडतो आणि म्हणतो की चिंचोके, मी काही इथे आराम करायला आलो आहे का? तिकडे अप्पीला माझी गरज असेल, मला तिला शोधून काढायलाच हवं. मी घरच्यांना काय उत्तर देऊ, अमोलला काय सांगू? मात्र शेवटी चिंचोके हिम्मत करून अर्जुनला म्हणतो की अर्जुन सर, अपघात खूप मोठा आहे, माहिती आहे ना तुम्हाला? गाडी ती रस्त्यावरून खाली दरीत पडली. इतका मोठा अपघात झाला आहे की अपर्णा मॅडमचं जिवंत असणं अशक्य आहे. आणि ते ऐकून अर्जुन तर मोठमोठ्याने रडू लागतो. चिंचोके त्याला धीर देत समजावत म्हणत असतो की अर्जुन सर, असं नका करू, तुम्हाला अमोलला हे सगळं सांगायचं आहे. मात्र अर्जुन म्हणत असतो की चिंचोके, हे सगळं माझ्याच सोबत का रे घडलं? मी अप्पीला सोडून गेलो होतो म्हणून आता ती मला सोडून गेली का? आणि तो पुन्हा मोठमोठ्याने रडू लागतो. पण चिंचोके त्याला शांत करत म्हणतो की अर्जुन सर, बाहेर सगळेजण आले आहेत, त्यांच्यासोबत अमोल देखील आहे. आता तुम्हालाच अमोलला हे सगळं सांगायचं आहे. आणि ते ऐकून अर्जुन तर खूपच घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.